नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत. बघा, आज मिठूच्या मम्मीला बनवायचे पापड. त्याच्यासाठी इथे 2 किलो उडदाची डाळ, 1 किलो उडदाची डाळ आणि 1 किलो मुगाची डाळ, दोन्ही डाळी मिक्स करून दळून आणलेले आहेत, तुम्ही बघू शकतात. आणि 2 मसाल्याची पाकिटं घेतलीत आपण, हे रामबंधूचे. आता आपल्याला मिक्स करून मळून घ्यायचे पीठ. पहिले थोडंसं काढून घेऊ आपण, पिठीला लागण असं एवढं, आणि मसाले कालवून घेऊ. पिठी थोडं लावून तुम्ही लाटलं तरी जमते. आपापली हे असते नाही का, कुणी तेल लावूनच लाटते, तूप लावून लाटते. थोडं असं घट पातळसाठी थोडं पीठ ठेवलेलं चांगलंच राहतंय कधी पण. येऊ का, आता आपण ह्याच्यामध्ये कालवून घेऊ व्यवस्थित असे हे मसाले. रामबंधूचे मसाले आहेत हे. 2 किलोला 2 पाकिट घालायचे, बघू शकता तुम्ही. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला एकदाच करणं होत नसले तर थोडे थोडे करून तुम्ही करू शकतात. आणि थोडंसं एवढं असं किंचित थोडंसं आपण मीठ घालून घेऊ. चला तर मग आता आपण हे पीठ व्यवस्थित असं मळून घेऊ, मसाला कालवून घेऊ. बघू शकता तुम्ही, इथं मी मसाला टाकलेला आहे ताटामध्ये. चला आता आपण कालवून घेऊ व्यवस्थित. बघू शकतात मैत्रिणींनो तुम्ही, आपले 1 किलोचे पापड किती मोठे झालेत. आणि मी आणखी अर्ध पीठ ठेवले, सकाळी मसाला घातलेला तुम्हाला दाखविलेले. इथं अशा छोट्या छोट्या लाट्या पाडून घेऊन लाटून घेतले ते एकदम असे व्यवस्थित, बघू शकता तुम्ही. आणि आमचे पापड कसे आले ते नक्की कमेंटमध्ये सांगा. 1 किलो उडदाची डाळ आणि 1 किलो मुगाची डाळ आणि 2 पापड मसाले पुढे. बघा कसे आलेत पापड. पापडाला पिठाला व्यवस्थित मळून घेऊन तेल लागले बघा तिथं माझ्याकडून थोडंसं लागले, थोडं 1-2 जागा चांगलं कुठून व्यवस्थित घेतलं पीठ, असं एक जीव केलं मस्त असं. बघा कसं लाट्या झाल्यात. हे बघा, बघू शकता तुम्ही, मऊ मऊ झाल्यात अशा. घरच्या घरी पापड जर बनविले तर खूप सारे बनतेत बी, आणि चवीला पण खूप छान होते. तर त्याच्यामुळं आपण किती केलं तरी घरचं फरकच पडतो घरी बनविलेले. त्यासाठी तुम्ही नक्की अशी एकदा पापड ट्राय करून बघा. आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करीत जा. मिठूच्या मम्मीला बघा. आपण विकत आणलेल्या पाकिटामध्ये किती 20-25 पापड येते, 50-60 रुपयाला पाकिट येते. त्याच्यासाठी डाळ आणून दळून घरी पापड केले तर परवडतात किती केलं तरी, नाही का. आणि पुरवाल्या पण येते, तर खाल्ल्यासारखे पण वाटते तर घरी आणले तर. यावेळी आपण घरीच बनवायचे पापड. आणि आता थंडीच्या दिवसात खूप छान पण होते. तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा माझी, मिठूच्या मम्मीची. सगळ्यांचं खूप खूप सबस्क्रायबांचं धन्यवाद मनापासून पुन्हा एकदा.